आमचे आहेत ते आम्हाला नेहमीच आशीर्वादाची थाप आमच्या पाठीशी असते त्यांची. नक्कीच थँक्यू सो मच. शुभेच्छा देईन पुन्हा एकदा. हे होते मॅन ऑफ द मॅच महेंद्र समोसा. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही सातत्याने म्हणतो ना की बूट दाखवणं खूप सोपं आहे, परंतु ह्या गोष्टी सगळ्या करून दाखवणं खूप कठीण आहेत. म्हणून क्रिकेटच्या पटलामध्ये आपण नेहमीच म्हणतो ना की सुखामध्ये साथ देणाऱ्या माणसांपेक्षा दुःखामध्ये आपल्या मागे किती उभे आहेत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच कॅमेरामॅन अँड थँक्यू सो मच प्रमोद शिंगडा लिटिल मास्टर. पाहू शकाल. जाऊया आपण थेट मॅचच्या दिशेने, जिथे ऑनगोईंग मॅच पुन्हा एकदा जॉईन होतील मायक्रोफोनवरनं. एक गुड आवाज उभारता सितारा वॉइस ऑफ किल्टन अजिजी पवार पुन्हा एकदा जॉईन होतील ऑनगोईंग मॅच करिता. धन्यवाद. थँक्यू सो मच आदेश पाटील सर. आपण देखील त्यांना ऐकलात. एकंदरीत जर पाहिलं तर षटकातील आतापर्यंत इथे 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि धावसंख्या जी पाहायला मिळते तब्बल 1 या अंकावरती. आणि जर पाहिलं तर या 2 चेंडूमध्ये तब्बल 1 विकेट, 2 विकेट या मात्र तंबूच्या आश्रयाला परत आल्या. चांगल्या पद्धतीची मात्र जर पाहिली तर गोलंदाजी ही धीरजच्या माध्यमातून आपल्याला मात्र पाहायला मिळते. एका बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी DJB स्पोर्ट जाधवपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी अंबराई असा सामना आपण देखील पात्र पाहत आहेत. चांगल्या पद्धतीचा खेळ, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे मात्र मैदानात पाहायला मिळतंय. कारण जर पाहिलं तर पहिलं षटक हे P1 साठी बंदिस्त आहे आणि या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या ही फलकावरती 1 या अंकावरती जाऊन पोहोचली आणि तब्बल 2 गडी हे तंबूच्या आश्रयाला परत आलेत. पुनश्च एकदा गोलंदाजच्या ट्रॅक पण धीरज हा गोलंदाज सज्ज होत असणं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत जर पाहिलं तर मनोज आणि त्याच्या साथीनं दिनेश ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. तिसरा बॉल यावेळेस आडव्या पाठने करण्याचा प्रयत्न, क्षेत्र निवडले मात्र थोडीशी चुकी होते आणि तिचं भुगतान 1 धावेने मात्र करावे लागेल. आणि धावसंख्येचा आलेख 1 ने पुढे जाऊन पोहोचला फलकावरती तब्बल 2 या अंकावरती. गोलंदाजी जर पाहिलं तर धीरज सोमनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने झाले. कारण एकंदरीत षटकातील 3 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केलाय आणि धावसंख्या ही 2 अंकावरती चांगल्या पद्धतीने. कारण जर पाहिलं तर 2 विकेट इथे मात्र मिळवलेत आणि इथून जर पाहिलं तर बॅटरला चांगल्या पद्धतीचा कमबॅक करावा लागेल. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक झालाय. पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी आहे आणि विकेट मिळते. खेळाडू क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल. खेळाडू बाद. निघाल्या फिरायला जगबाया चालल्या, ए बाय माझ्या निघाल्या फिरायला जगबाया चालल्या, ए मन काही सुरू दे बायाला मन काही सुरू दे, बाय माझ्या अंगणी नाचू दे, बाय माझ्या अंगणी खेळू दे, बाय माझ्या अंगणी नाचू दे, बाय माझ्या अंगणी खेळू दे, बाय अंगणी नाचू दे, बाय माझ्या अंगणी खेळू दे, बाय माझ्या अंगणी नाचू दे, बाय माझ्या अंगणी खेळू दे. षटकातील जर पाहिलं तर आतापर्यंत इथे 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या ही 2 या अंकावरती आपण मात्र पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅक पण सज्ज होत असणं मात्र पाहायला मिळतो. धीरज हा गोलंदाज 2 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट करेल हे देखील मात्र पाहूयात. आडव्या पाठनं स्ट्रोक आडेन करण्याचा प्रयत्न होता मात्र 1चा कॉल इथे कंप्लीट केला जाईल आणि 1च्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ आणि धावसंख्या ही 3 आकड्यावरती जाऊन पोहोचली. इथून गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची झाली. कारण जर पाहिलं तर धीरज आणि तब्बल 3 विकेट या षटकामध्ये मिळवल्यात आणि धावसंख्या फक्त 3 खर्च केल्यात. एकंदरीत 5 चेंडूच्या अखेरीस शेवटचा बॉल धीरज हा गोलंदाजच्या ट्रॅकवरनं. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक झालाय. पंचांकडे दाद मागली जाते. आउटसाइड द लेग स्टंप पिचिंग आहे आणि जर पाहिली तर इम्पॅक्ट देखील लेग स्टंप मिस करणार आहे. त्या अनुषंगाने जर पाहिलं तर षटकाची होती समाप्ती आणि एका षटकाच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचली. 4ला 3 ही स्थिती मात्र पाहत आहेत. माझ्या गावाचे गाव देवी गो तुझा महिमा काय वर्णू गो, माझ्या गावाच्या गाव देवी गो तुझा महिमा काय वर्णू गो.
चला मी विनंती करेन महिला कक्षामध्ये जेवढे सुद्धा खेळाडू रसिक किंवा ग्रामस्थ आहेत त्या सर्वांनी जे स्टँड्स आहेत किंवा मुख्य व्यासपीठ आहे त्या दिशेने आपण येऊन पहा. तो सेपरेटली महिला कक्ष आहे. सो सर्वांना तिथून विनंती करतोय की आपण साईडचे जे स्टँड्स आहेत त्या दिशेने येऊन बसा. मान्यवर आहात आपण. सर्वांना विनंती करेन तो सेपरेटली महिला कक्ष असेल तिथे फक्त आणि फक्त महिला असतील. सर्वांना विनंती करतोय. थँक्यू सो मच आपण कोऑपरेट केल्याबद्दल. जाऊया ऑनगोईंग मॅच मध्ये जिथे अगदी पुन्हा एकदा राजूजी भाई निरुपमजी चॅटर्जी आजच्या दिवसामध्ये रिझवताना आणि त्यांच्या समवेत अजितजी पवार हे सुद्धा आपल्याला हिंदी आणि मराठी कॉमेंटेटरचं अधिक जुगलबंदी ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद. थँक्यू. वक्रतुंड महाकाय शिरोकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमे देव सर्व करू सर्वदा. तर देवाबाचे चरणी नवन तसेच माते सरस्वती देवीचे चरणी नवन करून सुरुवात करतोय माझी हिंदी कमेंट्री. इस बीच दूसरे ओवर की पहली गेंद राइट हैंड ओवर द विकेट सामने राइट हैंड बल्लेबाज फिर से एक बार हाँ ये जरूर लगा है और पीछे शॉट थर्ड मैन तैनात. दोनों के हाथ एक फुल दो माली दोनों के हाथ खाली क्योंकि यहाँ पर कैच बहुत बड़ा महत्वपूर्ण भूमिका निभा सकती थी अगर देखा जाए तो. बाल बाल बचे बड़ा जीवनदान मिलता हो बल्लेबाज को अजित सर. जिस तरीके से गेंदबाजी हुई है लाइन लेन परिपक्व गुड लेन डिलीवरी ऑफसाइड में पुश करना चाहते थे. आखिरी सन में जब बल्ले का मुख अप कर रहे थे तब एज लगती हुई गेंद चली गई थी. शॉट थर्ड मैन के हाथ में बड़े मछली जाल में फंसते फंसते बचे. एकंदरीत जर पाहिलं तर नक्कीच लेंथ ही जर पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप होती आणि एकंदरीत तर बाहेरच्या बाजूनी छेडछाड करण्याचा प्रयत्न सफल झाला होता. मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली असती तर नक्कीच विकेट मिळाली असती. आणि इथून जर पाहिलं तर एक धाव अधुरेखित होऊन धावसंख्येचा आलेख हा 5 अंकावरती जाऊन पोहोचलाय. दुसरा बॉल यावेळेस पुन्हा एकदा अबे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. एकंदरीत जर पाहिलं तर शरीरापासून दूर ही लेंथ मात्र इथे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न कशा पद्धतीने इथे मात्र सफल होताना मात्र पाहायला मिळेल का हे देखील मात्र पाहायला मिळेल. बिल्कुल अजित सर ये तो पहले ही दिन से यहाँ पर देखने को मिली कि बल्लेबाज से दूर रखने का प्रयास सभी गेंदबाज द्वारा ये क्योंकि ये बैटिंग पिच साबित हुई अब तक. जैसे जैसे धूप बढ़ती जाएगी बल्लेबाजों के लिए और अनुकूल ऑन द राइस. इस बार गेंद को ऑन साइड में ढकेला है शॉट फाइन लेग रीजन में क्षेत्ररक्षक तैनात जब तक गेंद फील्ड हो चालक भी नहीं करता हुआ दोनों बल्लेबाज द्वारा 1 रन प्राप्त करता हुआ. इस 1 रन के हिस्सा के साथ स्कोर बढ़ता हुआ 7 ऑन द स्कॉट. अच्छी बल्लेबाजी देखने को मिली लेकिन कलात्मक गेंदबाजी विश्लेषण. जिस तरीके से शुरुआत हुई है पहले ओवर जहां से खत्म दूसरा ओवर वहीं से शुरुआत पहले ही गेंद पर यहाँ पर बड़ा जीवनदान मिलता हुआ तो उसका फायदा उठाना चाहेंगे. इस बार अजीबोगरीब तरीके से अपर कट करने का प्रयास लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं. गेंद चल गई सीधा विकेट कीपर की दस्तानों में. रन की कोई गुंजाइश नहीं. अजित सर अच्छी गुड लाइन फॅन्टास्टिक बॉलिंग लाईनअप. नक्कीच जर पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची झाली कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर धीरज हा गोलंदाज आपण देखील मात्र पाहिलात तब्बल जर पाहिलं तर 2 धावा खर्च करून 3 विकेट त्याने मिळवल्यात आणि या गोलंदाजाने देखील तशाच पद्धतीची कामगिरी केली. यावेळी साडव्या बॅटने स्टोक आडेन करण्याचा प्रयत्न हा चेंडू लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये निघून जातोय. नशिबाचा चौकार आल्या 4 धावा चौकार. यानंतर होणारा सामना वैभव स्पॉट गणेशपुरी वर्सेस भुईसेत या दोन्ही संघाचा संगणक नाणेफेकीचा कॉल करिता टॉस बॉक्स वरती यायचा है. बाहरी किनारा जरूर लगा है. इस बार कोई गलती नहीं करेंगे. सीधा शॉट थर्ड मैन के हाथ में और बड़ी मछली जाल में विकेट का पतन. आपण जर पाहिलं तर माजी आमदार श्री राजेंद्र रघुनाथ पाटील यांचे सुपुत्र जर पाहिलं तर सन्मान्य आदरणीय शिवमजी पाटील यांचे इथे स्वागत आहे या मंचावर. कारण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची मात्र ही टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटमध्ये त्यांचे इथे जर पाहिलं तर सुस्वागतम वेलकम आहे.
यावेळेस जर पाहिलं तर अल्बा बाटनं स्टोक आडेन करण्याचा प्रयत्न आहे. शॉट मध्ये ताकद किती आहे यावेळेस हा देखील चेंडू क्लिअर होईल आणि निघून जाईल सरळ चौकारमध्ये कन्वर्ट झालाय आणि इथे आल्यात या 4 धाबीने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ आणि धावसंख्या ही तब्बल 15 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. थँक्यू डीजे सुमधुर संगीत परिवेशन ऐकायला मिळालं आपल्या डीजे पाटील माध्यमातून. तर या ठिकाणी देखील उपस्थित झालेत मिस्टर शुभमजी पाटील, आपला माजी आमदार राजेश रघुनाथ पाटील सरांचा सुपुत्र आणि त्याचबरोबर आलेला सर्व देखील एक ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा वेलकम आहे. आज शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी आपण पाहतात गावदेवी स्पोर्ट भातानेपाडा 51-17 आयोजित माजी आमदार चषक शिल्पकार रुपेशजी पागे यांच्या माध्यमातून. किती प्रशंसा केलं तरी कमी है. जिस तरीके से इस आयोजन का हुआ है अब तक ये हमेशा प्रशंसा की जाएगी. इस तरीके से एक शानदार प्लेटफॉर्म यहाँ पर तैयार की गई है. इस बीच मात्र 5-6 कदम का रनअप के साथ तैयार राइट ओवर द विकेट सामने राइट हैंड बल्लेबाज लेकिन उड़ाया जरूर है. पीछे क्षेत्र रक्षक तैनात, लाजवाब हिट, सीधा बाउंड्री पार, मैक्सिमम पावरफुल सक्सेसफुल 6 षटकार. सन्मान्य आदरणीय पन्नाजी कासार यांचे सुपुत्र देखील इथे उपस्थित आहेत, कुमार हर्ष कासार. आणि आज जर पाहिलं तर त्याचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना देखील आयोजकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हर्ष कासार याला वाढदिवसानिमित्त लक्ष कोटी शुभेच्छा. इस बीच अच्छी बल्लेबाजी देखने को मिली पिछले गेंद पर जिस तरीके से स्ट्रेट ड्राइव किया था. तो जब तक गेंद फील्ड और एक गुड लैंडिंग विद द विकेट का परिचय दोनों बल्लेबाज द्वारा दिखने को मिला और 2 रन प्राप्त करता हुआ लाजवाब रनिंग विद द विकेट. इस तरीके से स्कोर कार्ड बढ़ता हुआ 23-23. इस बीच ओवर का अगली गेंद फिर से एक बार गुडलैंड डिलीवरी, गेंद हवा में आड़ाबट से खेलने का प्रयास, नीचे क्षेत्र रख सकते हैं नाथ, लेकिन बड़ी मछली जाल में फंसते फंसते बचे यहाँ पर. कैच ड्रॉप. मैं बार बार इस बात का चर्चा करता हूँ, अपने जिंदगी में अब चाहे कुछ भी छोड़ो लेकिन कैच मत छोड़ो. क्रिकेट के मैदान पर कैच विन द मैच हमेशा कहा जाता है, तो इसकी भरपाई करना काफी मुश्किल होगी. अजित, नक्कीच जर पाहिलं गेलं तर गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते, लेकिन पाहिलं गेलं तर फलंदाजी ही मात्र तितक्या चांगल्या पद्धतीची पाहायला मिळत नाही. आणि एकंदरीत जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने झालं तर आई गावदेवी डीजे स्पोर्ट जादवपाडा संघ या सामन्यामध्ये मात्र चांगल्या पद्धतीने अभि होऊ शकतोय हे मात्र इथे पाहायला मिळेल. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूरची लेंथ आहे, पंच इंटरेस्टेड आहेत या चेंडूवर आणि हा चेंडू जर पाहिलं तर व्हाईट बॉल म्हणून घोषित करत आहेत. आणि व्हाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित भर आणि धावसंख्या ही फलकावरती 1च्या बढतीने जाऊन पोहोचली आहे 26 या अंकावरती. इस बीच ओवर का अगली गेंद हवा में, 1 बाउंस क्लियर, बाउंड्री पार. इस बीच देखने लायक होगा अंपायर का इशारा आता हुआ. ओहो, खनखनीत चौकार. आई दर्शन घेईन मी तुझी डोंगरावर, देव कृपावावर. थँक्यू सो मच. आपण जर पाहिलं तर सन्मान्य आदरणीय प्रथमेशजी राऊत आणि जर पाहिलं गेलं तर पुनीत गवली यांचे साथी मित्र यांचे देखील सहर्ष स्वागत आहे आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने. यावेळेस घडलंय काय तर इथे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये विकेट मिळाली, खेळाडूला माघारी परतावले गेले, विकेट मिळते, खेळाडू बाद. चमचम करता है ये नशीला बदन, करना चाहे हर कोई मुझसे मिलन, आमद भरे ये होठ रसीले, पीने वाले भी है रसीले, कहती है ये आँखें शराबी, कर ले अपनी रात गुलाबी. थैंक यू. जिस बल्लेबाज को फंसाना चाहते थे अपनी जाल में, जिस तरीके से फील्डिंग सीट किया था पिछले गेंद पर, ठीक उसी तरीके से आखिरकार 1-2 कैच जरूर छूटा, लेकिन इस बीच बड़ी मछली जाल में फंसाता हुआ. नए बल्लेबाज की एंट्री, बैटिंग पिच जरूर है लेकिन आते ही बड़ा हिट लगाना इस ग्राउंड पर मुनासिब नहीं होगी. तर पॉजिटिव माइंड के साथ यहाँ पर दर्शाने होगी, अपने आप को परीक्षा से गुजरने होगी. सामने आक्रामक गेंदबाज बॉलिंग मार पर तैयार. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या 30 या अंकावरती पाहू शकाल. शेवटच्या बॉलवर एखादा तगडा प्रहार पाहायला मिळतो का? यावेळी जर पाहिलं तर डाऊन द लेग आहे, जर
बाईकच्या मदतीने जर पाहिलं तर एक धावी अर्जित केली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फंबलिंग ही मात्र पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत 22 प्लस एक वाईटची धाव, एकंदरीत 2 धावा इथे मात्र धावफलकावरती जॉईंट होतील आणि धावसंख्येचा आलेख 2 ने पुढे जाऊन पोहोचला आहे फलकावरती तब्बल 32 अंकावरती. इथून जर पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची होती, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ ही मात्र मिळाली नाही आणि त्या अनुषंगाने धावसंख्येचा आलेख हा तितक्याच ताकदीने हा राजूभाई आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. बिल्कुल अजीत सर, जिस तरीके से अब तक बल्लेबाजी हुई है वो कलात्मक बल्लेबाजी देखिए देखने को नहीं मिला अब तक. वाइट का इशारा आता हुआ, एक खराब गेंद, थोड़ा सा लाइन लेन से भटकता हुआ गेंदबाज अगर देखा जाए तो वाइट यॉर्कर करने का प्रयास, लेकिन डाउन द लेग बैक टू बैक 2 गेंदे वाइट कर बैठे. तर स्कोर बोर्ड पर बढ़ोतरी, टोटल स्कोर अगर देखा जाए तो इस वाइट रन का इजाफा के साथ 33 अब तक स्कोर बोर्ड पर स्कोर कार्ड देखा जाए तो सम्मानजनक स्कोर की ओर अग्रसर होना चाहेंगे जरूर, लेकिन इस बार गेंद हवा में भी टाइमिंग शॉट, क्षेत्ररक्षक तैनात, लेकिन यहाँ पर कैच लेते लेते देखा जाए तो हाथ से कैच चिटकता हुआ, यानी कि कैच ड्रॉप होता हुआ बड़ी मछली जाल में फिर से एक बार फंसते फंसते बजे. क्या रन आउट कर पाएंगे, लेकिन गलत थ्रो, कहीं निगाह कहीं निशाना, बाद में पछताने से फायदा नहीं. लेकिन जबरदस्त अपील, अंपायर का उंगली ऊपर, विकेट का पतन, बिल्कुल विकेट का पतन हो गई. यहाँ पर लाजवाब थ्रो देखने को मिला. नए बल्लेबाज की एंट्री होने से पहले आखिरी गेंद पर लाजवाब तरीके से थ्रो देखने को मिली. टोटल शेवटच्या चेंडूवरती शेवटी किती धावा घेतल्या त्या पंचांकडून मी विचारणार आहेत. 2 धावा. थँक्यू. 2 धावा देखील स्कोरबोर्ड वरती जॉइंट होईल आणि अशा प्रकारे एकूण धावफलक 35 36 रन का पीछा करने के लिए उतारने होगी नेक्स्ट इनिंग में. लेकिन उससे पहले देते हुए डीजे को मौका और सुनते हैं सुमधुर गीत. फिर ज्वाइंट होंगे मैं, मेरे साथी अजित पवार और वॉइस ऑफ कार्नर मिस्टर आदेश जी पाटील. तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाच्या गावदेवी गो तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी. गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी. थँक्यू सो मच. आपण जर पाहिलं तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन, एका बाजूने जर पाहिलं तर भव्य स्पोर्ट गणेशपुरी संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर रायझिंग स्टार भूषेत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टास्क बॉक्समध्ये जॉईन व्हायचे आणि सन्माननीय आदरणीय शुभमजी पाटील यांचे शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅच नाणेफेकीचं कौल इथे केले जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. एका बाजूने जर पाहिलं तर भव्य स्पोर्ट गणेशपुरी संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर रायझिंग स्टार भूषेत संघाचे कॅप्टन. या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच नाणेफेकीचं कौल इथे मात्र मान्यवर यांचे शुभ हस्ते केलं जात आहे. चला क्षेत्ररक्षण देखील लगेच सजवून घ्यायचं, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला अंतिम मॅचेस देखील कंप्लीट करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि 2 दिग्गज बॅटर देखील मैदानात लगेच पाठवायचे आहेत. थँक्यू. एका बाजूला आहे गावदेवी स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला आहेत 51-17. तर आपण कॉल करायचा आहे 51-17 असा कॉल आहे आणि बिलकुल 51-17 आहे. तर थँक्यू. आपण नाणेफेक जिंकले. तर काय डिसिजन काय आहे? फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. पहिला क्षेत्ररक्षण का या खेळपट्टीवर आतापर्यंत जर पाहायला गेला तर जास्तीत जास्त पहिला जिंकणारा संघ आहेत ज्यांनी बॅटिंग केले. तर आपला क्षेत्ररक्षणचा निर्णय आहे. धावा चेस होतात म्हणून आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा. अच्छा, कॉन्फिडेंट आहे बिलकुल. हो. ओके, थँक्यू सो मच. आपण पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलेत आणि आपण टॉस हारले. तर आपला काय मनसोबा या ठिकाणी? मला बॅटिंगच पाहिजे होतं. तुम्हाला बॅटिंगच पाहिजे होता. थँक्यू सो मच. तर किती धावापर्यंत काढण्याचा प्रयत्न असेल आपल्याला? 40 प्लस 3 षटकमध्ये 18 चेंडूमध्ये 40 प्लस करण्याचा टार्गेट आहे. कोणावर विश्वास आहे? रोहित आहे, रवी आहे, राजू आहे, अजय आहे. ओके, थँक्यू सो मच. प्रयत्न ही परमेश्वर आहे, तर प्रयत्न करत राहा. थँक्यू. बोलतोय समालोचन कक्षाकडे, तिथे आहे मिस्टर अजितजी पवार. थँक्यू सो मच राजू भाऊ. आपण पाहत आहेत आई गावदेवी स्पोर्ट भातानेपाडा 51-17 आयोजित माजी आमदार चषक 2025-6
टेनिसबॉल क्रिकेटचा महासंग्राम. आणि जर पाहिलं तर पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि धावसंख्या ही मात्र फलकावरती आपण पाहू शकाल तब्बल 35 लागली आणि 36 धावांचं आव्हान असताना दोन दिग्गज बॅटर हे मैदानात दाखल झालेत. एका बाजूने जर पाहिलं तर रामदास आणि त्याच्या साथीनं सुनील ही जोडी मात्र मैदानात सज्ज झाले आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत आहेत प्रसाद. हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपण देखील मात्र पाहू शकाल. पहिल्या P1च्या षटकामध्ये संघ कर्णधाराने ही मात्र जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली. तो प्रसाद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क पण सज्ज होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर तर पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. खेळाडूला माघारी परतावा लागेल. खेळाडू बाद. लाजवाब गेंदबाजी विश्लेषण अब तक देखने को मिली. जितनी तारीफ की जाए अजित कम है, लेकिन लाइन लेंथ को बरकरार रखा है अब तक. बड़ी मछली जाल में फंसता हुआ बड़ा विकेट इस बार प्राप्त करता हुआ. इस तरीके से प्रदर्शन दिखाने होगी, प्रयास करने होगी, इस तरीके से लाइन लेंथ को बरकरार रखने होगी, क्योंकि बल्लेबाजों के लिए अनुकूल इस पिच पर अगर देखा जाए तो इस तरीके से लाइन लेंथ अगर बरकरार रखने के तो मैच में बने रहेंगे, बिल्कुल कोई शक नहीं. इथून जर पाहिलं तर सन्माननीय आदरणीय लडकूजी वडकता यांच्याकडून जर पाहिलं तर 2 दिवसांसाठी जेवणाची व्यवस्था केली. त्यांचे देखील आयोजकांकडून आभार व्यक्त करतोय. लडकूराम वरटा यांच्याकडून जर पाहिलं तर जेवणाची व्यवस्था इथे मात्र केली गेली. त्यांचे देखील मात्र आभार व्यक्त करतोय. आणि जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आणि खेळाडूला माघारी पाठवलं गेले. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून करावी लागेल, कारण 36 धावांचा पाठलाग असताना इथून जर पाहिलं तर या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजीने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली तरी फलंदाज स्ट्रगल करताना मात्र पाहायला मिळतील. बिल्कुल अजीत, पहले गेंद पे स्ट्रगल करते हुए नजर आए. अब तक अगर देखा जाए तो फिर से एक बार सामने नए बल्लेबाज की एंट्री, यानी कि राइट हैंड बल्लेबाज तैयार. राइट हैंड ओवर द विकेट, गेंदबाज मार्गस्थ इस बार ऑन द राइस. गेंद को जरूर फ्लिक के शॉर्ट फाइन लेग पर क्षेत्र रख सकता है तैनात. जब तक गेंद फील्ड हो, लेकिन चहलकदमी करता हुआ 1 रन प्राप्त करेंगे दोनों बल्लेबाज. स्कोरबोर्ड पर 1 रन के इजाफे के साथ स्कोर बढ़ता हुआ मात्र 1. इनर की अकाउंट ओपन, 1 विकेट के नुकसान पर 1 रन. लेखा जोखा अब तक का रूपरेखा अगर देखा जाए तो पहला ओवर पावर प्ले का बंधन है, जिस वजह से मात्र 2 क्षेत्र रक्षक 30 सर्कल के बाहर यहाँ पर नजर आएगी. लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन रीजन में, बाकी सभी एक घेरा बनाता हुआ 30 सर्कल के अंदर. प्रदर्शन अच्छे करने होगी यहाँ पर अगर मैच में बने रहना तो, क्योंकि बड़ा मुकाबला, बड़ा मंच यहाँ पर तैयार है. इस बड़े मंच पे प्रदर्शन करने के लिए सभी आते हैं जीत का सपना देखते हुए, लेकिन इस बीच नौका इशारा आता हुआ अंपायर द्वारा एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड पर ज्वाइंट होगी और अतिरिक्त गेंद भी आपको फेंकनी होगी. इसीलिए तो हमेशा कहा जाता है कि लाइन लेंथ, सोच समझ के साथ लाइन लेंथ बरकरार रखनी होगी गेंदबाज को. नक्कीच जर पाहिलं गेलं तर हा नो चेंडू आहे, फ्री हिटचा चेंडू आहे आणि या फ्री हिटच्या चेंडूवर जर पाहिलं तर इंटू द गॅप न खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जर पाहायला मिळतोय. मात्र एकच धावी मात्र फलकावरती जॉईंट होत असताना मात्र पाहायला मिळेल आणि 1 धावेने धावफलकात वाढ होईल आणि धावफलकाचा आलेख हा 3 या अंकावरती जाऊन पोहोचला. षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथून बॅटिंग ही चांगल्या पद्धतीची करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची धावसंख्या एक्झिक्यूट करावी लागेल. जर पाहिलं तर आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, 1चा कॉल इथे मात्र कंप्लीट केला जातोय आणि जर पाहिलं तर 1 ने धावसंख्या ही फलकावरती 4 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. बिल्कुल अजीत, अब तक 4 गेंदें फेंकी जा चुकी है इस ओवर में और 4 रन प्राप्त करता हुआ, यानी कि रन अप बल अब तक देखा जाए तो बहुत कसी हुई गेंदबाजी, बहुत अच्छा लाइन लेन देखने को मिली शुरू से इस ओवर में. पोटेंशियल है गेंदबाजों के पास. इस बीच फिर से गुड लाइन डिलीवरी, लेकिन गेंद हवा में, परिपक्व शॉट है का, एलिमिनेशन परफेक्ट है, गेंद जाएगी सीधा 1 बाउंस बाउंड्री पार, मैक्सिमम चौकार. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या ही 8 अंकावरती जाऊन पोहोचली. इथून 1 चेंडूवर चांगला तगडा प्रहार आला तर सामना चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळू शकतोय. यावेळेस जर पाहिलं तर खोलवर टप्प्याची लेंथ होती, त्या लेंथवर 1 धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि 1 धावेने जर पाहिलं तर षटकाची होती समाप्ती आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 9 अंकावरती. माझ्या गावाचे गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाच्या गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाचे, आमच्या गावाचे
शक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी तुषार हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं मात्र सज्ज झालाय. षटकाची होतीये समाप्ती आणि एका षटकाच्या अखेरीस 9वी धावसंख्या. इथून जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल, कारण 36 धावाचा पाठलाग कर असताना तुम्हाला मात्र तब्बल 12च्या सरासरी ही धावसंख्या करावी लागणार आहे. ठीक है, उसी तरीके से एक गेंदबाजी विश्लेषण अगर देखा जाए तो पहली ओवर की समाप्ति के बाद मात्र 9 रन, लेकिन दूसरी ओवर प्रगति पर थोड़ी सी मिसफील्ड देखने को मिली विकेट कीपर के द्वारा, जिस वजह से यहाँ पर 2 रन प्राप्त करेंगे दोनों बल्लेबाज. स्कोर कार्ड में बढ़ोतरी इस दौरान के इजाफा के साथ स्कोर बढ़ता हुआ 11. लाजवाब बल्लेबाज पिछले 2 गेंदों पे लगातार देखने को मिली, क्योंकि ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. जो दूसरा ओवर 3 ओवर का मुकाबला है और दूसरा ओवर क्योंकि पहाड़ जैसा स्कोर आपके सामने 36 रन का पीछा करने के लिए उतरी, मात्र 11 रन अब तक स्कोर बोर्ड पर. थोड़ा सा बड़ा फटका यहाँ पर प्रयास करना होगा, बड़ा हिट मारने की कोशिश करनी होगी. गोल्डन डिलीवरी फिर से स्टेप आउट किया, जगह बनाया, लेकिन बैट और बल्ले का कनेक्शन नहीं. लेकिन फिर भी यहाँ पर देखा जाए तो विकेट कीपर के जरिए थोड़ी सी मिसफील्ड और 1 रन प्राप्त करेंगे दोनों बल्लेबाज. इस 1 रन का इजाफा के साथ स्कोर बढ़ता हुआ 12. 12 धावसंख्या मात्र बलकावरती लागली. इथून जर पाहिलं तर उर्वरित चेंडूमध्ये तुम्हाला 24 धावसंख्येची गरज असताना इथून सामना दोन्ही बाजूनी बॅलन्सिंग स्थितीमध्ये मात्र पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवरनं तुषार आपल्या गोलंदाजीतील 2 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केलाय आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा तुषार हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पंचांच्या डावीकडून यावेळी जर पाहिलं तर मिस्टामिक स्ट्रोक आहे, परंतु अलाउंद कार्पेटच्या सहाय्याने हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये त्याला एक्झिक्यूट केलं गेलं आणि 1चा कॉल इथे मात्र पूर्ण करून धावसंख्येचा आलेख 1ने पुढे जाऊन पोहोचलाय तब्बल 13 अंकावरती. आणि सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिलं जातं, कारण क्रिकेटची लाईफलाईन म्हटलं जातं ना की सिंगल डबल आहे. आणि या सिंगल डबलच्या सहाय्याने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढवून धावसंख्येचा आलेख हा 13 अंकावरती जाऊन पोहोचलाय. षटकातील जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट आणि धावसंख्या 13 अंकावरती. बिल्कुल अजीत सर, आने वाले 3 गेंदों पे यहाँ पे लेकिन बड़ा प्रहार करने होगी. अगर इस लक्ष्य तक पहुंचना है, मैच में बने रहना है, नेक्स्ट राउंड में प्रवेश करने हैं, तो प्रयास करने होगी. इक्का दुक्के से घड़ा बहुत बड़ा है, तो इक्का दुक्के से बिल्कुल भरेगा नहीं, क्योंकि इस बीच फिर से एक बार स्टेट ड्राइव जरूर किया. लॉन्ग ऑफ रिजर्व में क्षेत्र रक्षक तैनात, जब तक गेंद फील्ड हो 1 रन परिपूर्ण. दूसरा लेने का प्रयास, रॉकेट थ्रो आता हुआ, लेकिन तब तक चिड़िया खेत चुकी खेत, यानी कि 2 रन प्राप्त करेंगे दोनों बल्लेबाज. इस गुड रनिंग बिटवीन द विकेट का परिचय देखने को मिली दोनों बल्लेबाज द्वारा. तर इस 2 रन का इजाफा के साथ स्कोर में बढ़ोतरी. टोटल स्कोर देखा जाए तो 15 ऑन द स्कॉट. नक्कीच जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 15 धावसंख्या. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ हा गोलंदाज कशा पद्धतीने कंप्लीट करेल हे देखील मात्र पाहूयात. त्यामुळे जर पाहिलं तर मिस्टामिक स्ट्रोक आहे, झेल घेण्याची संधी नाही, कारण चेंडू नो मॅच लँड मध्ये जाऊन पडलाय आणि इथून 2 धावा परिपूर्ण करून धावसंख्या ही 2ने पुढे सरकवली जाते. आणि 2च्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्यात निश्चित वाढ आणि धावसंख्या 17 अंकावरती जाऊन पोहोचले. कारण इथून कर्तृत्व करावं लागेल, चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल, कारण आयुष्य खूप लहान आहे, कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस काय बेडा, इथे कर्तृत्व करावं लागेल, कारण ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे आणि इथून चांगल्या पद्धतीची बॅटिंग ही निश्चित करावी लागणार आहे. बिल्कुल अजीत सर, मान है, सम्मान है, अभिमान है, कारण ऐसा जिस तरीके से एक शानदार प्लेटफॉर्म यहाँ पे तैयार की गई है. 7 गेंदों में ये 19 रन की जरूरत है. आने वाले जो जिस तरीके से यहाँ पर अपडेट मिली है स्कोरर के जरिए, तर 7 गेंदों में 19 रन की जरूरत है. बिल्कुल यहाँ पे बड़े हिट मारने होगी, प्रयास करने होगी. एका दुक्का से तो बिल्कुल काम चलने वाला नहीं है, क्योंकि 19 रन और मात्र 7 गेंद. इस ओवर की आखिरी गेंद सामने रोहित राइट हैंड ओवर, विकेट राइट हैंड बल्लेबाज स्टेप आउट किया, जगह बनाया, एलिमिनेशन परिपक्व, पावरफुल सुपर हिट, सुपर से भी ऊपर, बड़ा हिट, मैक्सिमम 6. अगर देखा जाए तो जीत के नीले यहाँ पर 6 गेंदों में 13 रन की जरूरत है. 6 गेंदों में 13 रन. नो मीटिंग नो चर्चा. ये वार्निंग पहले ही दी गई थी आदेश सर के जरिए कि पिच के अंदर आप किसी भी तरीके का मीटिंग ना कीजिए, ना कोई चर्चा कीजिए, थोड़ी सी स्पीड अप कीजिए. बस यही तो हमारे अनुरोध है, क्योंकि आज फाइनल का दिन है, मेगा फाइनल डे.
संडे हॉलीडे छुट्टी का दिन है, तो सभी पब्लिक एंजॉय करता हुआ इस मैच का, तो थोड़ा सा स्पीड अप करे, ये मेरी विनती है। तर समोरच्या बाजूने जो महिला कक्ष आहे त्या महिला कक्षामध्ये जर पाहिलं तर महिला कक्षांसाठी ती जागा ही मात्र ठेवली गेली, तर त्या कक्षामध्ये फक्त महिलाच राहतील याची नोंद घ्यायची आणि जेही दर्दी क्रीडा रसिक असतील त्यांनी देखील आपणास देखील सोय केली आहे, तिकडे जाऊन आपण मात्र विराजमान व्हायचंय। बिल्कुल अजित भाऊ, जशा प्रकारे या ठिकाणी देखील भव्य दिव्य ट्रॉफी, एक शानदार कॉमेंट्री बॉक्स, क्रॉस बॉक्स, तसेच महिला वर्ग, महिला कक्ष, तसेच जेंट्ससाठी प्रेक्षक कक्ष या ठिकाणी देखील बनवले गेले। तर सर्व प्रेक्षकांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण महिला कक्षामध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या खाली करून द्यायचं आहे आणि या ठिकाणी देखील आपल्यासाठी खूप सुंदर असा बंदोबस्त केलेला आहे, तर त्या प्रेक्षक वर्गामध्ये जाऊन बसायचं आहे। महिला कक्षामध्ये त्या खुर्च्या आहेत त्या खाली करून द्यायच्या महिलांकरिता, कारण तो स्पेशल महिला कक्ष आहे। दरम्यान चेंडू पडतो राईट पडतो, विकेट ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडूचा कनेक्शन नाही, चेंडू जातोय डायरेक्ट प्रेक्षकांच्या हातकडामध्ये, कुठल्याही प्रकारचा धाव नाही, डॉट गेंद। 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची गरज असताना जर पाहिलं तर सुनील जाधव यांनी मात्र चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली, त्याला स्ट्राईक एंडकडे आणणे गरजेचं आहे। यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय का नाही, मात्र जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलच्या स्वरूपाने हा चेंडू इथे कंप्लीट झालाय। डेट चेंडू आहे, जर पाहिलं गेलं तर पंच थोडीशी टीम मीटिंग करतायत आणि डिक्लेअर आमच्यापर्यंत निर्णय करतील, कारण जर पाहिलं डेट चेंडू आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि इथून जर पाहिलं तर 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 13 धावसंख्येची गरज आहे। बिल्कुल अजीत सर, आने वाले 5 गेंदों में 13 रन की जरूरत है, तो यहाँ पर अगर देखा जाए तो जिस तरीके से क्षेत्ररक्षण लगाया है इस गेंदबाज अपने खिलाफ, बल्लेबाजों के खिलाफ, तो विकेट कीपर शॉर्ट थर्ड मैन कवर, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग और लॉन्ग ऑफ डीप मिड विकेट डिप्स कर लेगा, नहीं शॉर्ट फाइन लेग क्षेत्ररक्षण यहाँ पे एक जाल बुनी गई टेस्ट मैच की तरह, और फील्डिंग के तहत अगर गेंदबाजी होती है तो यहाँ पे मैच में बनी रहेगी फील्डिंग टीम। 50-50 अब तक देखा जाए तो किसी भी और मैच झुक सकती है। ऑफसाइड में कट किया, लेकिन अपने ही फलाथर में गेंद को फील्ड करते हुए गेंदबाज जब तक गेंद फील्ड हो, एक चोरटी धाव यानी कि 1 रन प्राप्त करता हुआ दोनों बल्लेबाज, इस 1 रन के हिसाब के साथ स्कोर बढ़ता हुआ 24 यानी कि 24। कोशिश तो अच्छी है, लेकिन एका दुक्का से आने वाले मात्र 4 गेंदों का खेल बाकी है और 12 रन की जरूरत है। 400 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करनी होगी, 4 गेंदे और 12 रन, माफ कीजिए 300 के स्ट्राइक रेट से हर गेंदे पर 3 रन चाहिए। इस बार ऑफसाइड में गेंद को ढकेलने में कामयाब, कारपेट का सहारा लेते हुए गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की ओर क्षेत्ररक्षक तैनात, डीप एक्स्ट्रा कवर रीजन, क्या गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, तब तक 2 रन प्राप्त करता हुआ जब तक गेंद फील्ड हो, तीसरे रन की प्रयास, थोड़ा सा मिस थ्रो, थोड़ी सी गाफिलती देखने को मिली क्षेत्ररक्षण द्वारा, अंपायर का इशारा तो इस बीच गेंद बाउंड्री लाइन को पार कर गया और मिलेगी 4 रन। लाजवाब, इस तरीके मिसफील्ड अगर होगी तो यहाँ पर बिल्कुल पूरी तरीके से हावी हो जाएंगे बल्लेबाज, इसमें कोई शक नहीं। चेंज ऑफ पेस में गेंद आगे निकल गई बाउंड्री को पार, जब तक गेंद फील्ड हो। अगर देखा जाए तो इस 4 रन अकाउंट में जमा और इस 4 रन के हिसाब के साथ स्कोर तेजी के साथ बढ़ता हुआ 28 ऑन द स्कॉट। अजित सर, नक्कीच या मॅचचा गोल्डन चौकार मात्र इथे आला गेलाय आणि इथून जर पाहिलं तर समीकरण थोडंसं चेंज झालंय आणि उर्वरित 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज आहे आणि या 3 चेंडूत 8 धावसंख्येची गरज कशा पद्धतीने मात्र करतायत, कारण सुनील आतापर्यंत अफलातून बॅटिंग, यावेळी जर पाहिलं तर शपळून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला आहे आणि हा चेंडू देखील डॉटबॉलच्या स्वरूपाने विकेट किपर यांच्या हातकंडामध्ये जाऊन बसला आहे आणि इथून जर पाहिलं तर समीकरण थोडंसं वेगळं, 2 चेंडू आणि 8ची गरज। गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची झाली, कारण 2 गोल्डन चौकार इथून खेचावे लागतील। यावेळेस त्या दरम्यान चेंडूला फेकलंय, निघून जाईल सरळ चेंडू, स्क्वेअर लेगच्या रिझन मधून षटकारासाठी कन्वर्ट झालाय, आला या 6 धावा। वो लाजवाब बल्लेबाजी, सीधा गेंद को जाने दिया बाउंड्री पार, यानी कि मिलेगा 6 रन। सक्सेसफुल, पावरफुल, वंडरफुल हिट 6। तर ये मात्र 2 धावांची आवश्यकता है, 1 गेंदे और 2 रन। हार्ट अटैक वाला मुकाबला यहाँ पर अगर देखा जाए तो रफ टफ मुकाबला देखने को मिलेगी। आखिरी गेंद और सेकेंड थर्ड राउंड में प्रवेश करने के लिए मात्र 2 रन की जरूरत है, 1 बॉल बाकी आहे आणि 2 धावांची आवश्यकता आहे। फील्डमध्ये थोडासा बदलाव देखील पाहायला मिळाला, या ठिकाणी संगणक यांच्या माध्यमातून डीप फाईन लेग रिजन मधून क्षेत्ररक्षकांना वाडिश लॉंग ऑन रिजन मध्ये पाठवला जातोय आणि डीप कव्हर मधून देखील शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण सेट करता येतं क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून।
इस बीच देखने लायक होगा अजित सर, मात्र एक गेंद और 2 रन जरूरत है, क्या कहेंगे? नक्कीच जर पाहिलं गेलं राजू भाऊ, आयुष्यात वेळ आणि खेळ कधी बदलेल हे माहीत नाही, कारण बदलणाऱ्या वेळेला आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाला आपल्या मुठीत ठेवायचं असेल तर सुबक राहणं गरजेचं आहे, सतर्क राहणे गरजेचं आहे आणि ते मात्र इथून पाहायला मिळेल का? 1 चेंडू 2ची गरज. यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे, 1चा कॉल कंप्लीट केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? मात्र नाहीये. स्कोर इज लेवल नावाडी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॅटर तंबूच्या आसऱ्याला परततील. इथे जर पाहिलं तर विकेट मिळते, 1 धाव घेतली गेली आणि विकेट मिळाली. पूर्णपणे जर पाहिलं तर हबी होत असताना मात्र पाहायला मिळते आई गावदेवी अंबराई संघ या मॅच मध्ये मात्र ऑन झाले. म्हणी म्हणी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. आणि जर पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित आलेला मान्यवर शिवमजी पाटील देखील राजेश रघुनाथ पाटील सरांचा सुपुत्र या ठिकाणी उपस्थित. तर शिवमजी पाटील सरांचा स्वागत सन्मान करतील या स्पर्धाचा शिल्पकार मिस्टर रुपेशजी पागी सरांना विनंती आहे आपण देखील पुष्पगुच्छ तसं सॉल सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी शिवमजी पाटील सरांचा स्वागत सन्मान करून घ्यायचा आहे. माजी आमदार जर पाहिलं गेलं तर सन्माननीय आदरणीय राजेशजी रघुनाथ पाटील यांचे सुपुत्र शिवमजी पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार या क्रीडा मंचावर केला जातोय. आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय आदरणीय रुपेशजी पागे